शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. गणपती हे सर्वांचं आवडतं दैवत आहे. सर्व गोष्टी त्याच्यापासून सुरू होतात असं जे म्हटलं जातं त्याच्यामध्ये समर्थांनी असं म्हटलेलं आहे की गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणजे एका बाजूला त्याच्यापासून सगुण उपासना आणि एका बाजूला निर्गुण तत्वाची धारणा दोन्ही सुरू होत. त्याच्याबरोबर मध्यभागी असलेलं हे गणपतीच्या उपासनेचं जे शास्त्र आहे ते म्हणजे भारतीय अध्यात्म, त्या अध्यात्मशास्त्राच्या सर्व धारणा या गणपती उपासनेमध्ये आहेत. खूप आपण मनापासून त्या गोष्टी करत असतो. सुरुवात कोणतीही गोष्ट करताना श्री गणेशाय नमः म्हणण्याची पद्धतच आहे. मग कितीही अश्रद्ध माणूस असला, देवावरती विश्वास नाही, विशेष करून महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये खूप बुद्धिमान माणसं सतत असतात, तर त्याच्यामध्ये काही लोक देवावरती विश्वास नसलेली. पण पु ल देशपांडेंनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रीयन माणूस कुठेही असू दे आणि का तो किती बुद्धिवादी असू दे, परंतु कुठूनही पुंडलिक वरदा असं ऐकलं की मन त्याचं हारी विठ्ठल असं साथ देऊन टाकते आणि बुद्धीचे पोलीस तिथं पोचण्याच्या पूर्वी हा गुन्हा घडून गेलेला असतो. तसं कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना श्री गणेशाय नमः इतकं सहज झालेलं आहे की मराठी भाषेमध्ये कुठलीही गोष्ट सुरुवात करताना श्री गणेशा केला असं म्हणतात. फक्त याच ठिकाणी असं आहे असं नसून सर्व ठिकाणी गणपती महाराजांनी आपलं अस्तित्व प्रस्थापित केलेलं आहे. मी काही वर्षांच्या पूर्वी स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन DC या ठिकाणी पोस्ट डॉक्टरल रिसर्च करत होतो. त्या पोस्ट डॉकवरनं सुद्धा लोकांचे गैरसमज बरेच आहेत. त्याच्यामध्ये तिथे एक भैया टाईप माणूस होता आणि त्याला काही कळत नव्हतं की पोस्टडॉक म्हणजे काय करतो. त्याला एक इंजिनियर लोक माहिती होते, डॉक्टर लोक माहिती होते, हॉटेलमध्ये काम करणारे लोक माहिती होते आणि हे पोस्टडॉक म्हणजे काय करतोय त्याला माहित नव्हतं. तेव्हा त्याला असं वाटलं की मी काहीतरी एक दिवस त्यांनी मला विचारलं आपको युनिफॉर्म नाही होता यहाँ, तर म्हणजे त्याला वाटलं मी पोस्टात काहीतरी काम करतोय आणि पोस्ट खात्याचा युनिफॉर्म मी का घालत नाही. तर पोस्टडॉक करत होतो. तर त्यावेळेला त्या ठिकाणी स्मिथसोनियनच्या ट्रॅव्हल काउंटरवरती एक मुलगी होती आणि तिच्या उजव्या हाताला तिने गणपती ठेवलेला होता. मी काउंटरवरती गेलो, तिला विचारलं की हा गणपती तू का ठेवला इथे. तर डोंट यू नो एनिथिंग दॅट स्टार्ट्स विथ हिम गोज वेल, सो लेट एव्हरीवन्स ट्रॅव्हल स्टार्ट विथ हिम. म्हणून मी ठेवलाय म्हणे. म्हणजे गणपतीची ही धारणा कशी लोकांच्या मनामध्ये रुजलेली आहे की त्याच्यापासून सुरुवात करायची. गण या शब्दाचा अर्थ समूह असा आहे. त्यामुळे गणपती याचा अर्थ सर्व समूहांचा जो नायक आहे तो. सर्व समूह जे आहेत त्याच्यामध्ये आपण विचार केला तर सगळ्याच गोष्टी समूह आहेत. म्हणजे या अनंत विश्वामध्ये
अनंत आकाशगंगांचे समूह फिरत आहेत. त्या प्रत्येक आकाशगंगेमध्ये अनेक नक्षत्रांचे समूह आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राच्या भोवती अनंत, त्याच्यामध्ये अनेक सूर्यांचे समूह आहेत. प्रत्येक सूर्याच्या भोवती ग्रहांचे समुदाय आहेत. प्रत्येक ग्रहाच्या भोवती त्याचा उपग्रह आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यामधला एक ग्रह आपली पृथ्वी, आणि त्या पृथ्वीच्या वरती असलेले अनंत डोंगर दऱ्यांचे समूह आहेत, नद्यांचे समूह आहेत. त्याचप्रमाणे झाडं म्हणजे वनस्पतींचे समूह आहेत, प्राण्यांचे समूह आहेत, मनुष्यांचे समूह आहेत. आणि एकाच मनुष्याच्या मध्ये अनेक अवयवांचे समूह आहेत. आणि अवयवांच्या मध्ये अनेक ऊतींचे समूह आहेत, म्हणजे टिश्यूज. आणि प्रत्येक ऊतींच्या मध्ये अनेक पेशींचे समूह आहेत. त्याच्या आतमध्ये सुद्धा क्रोमोझोम्सचे समूह आहेत, त्याच्यावरती जीन्सचे समूह आहेत. असं करता करता सगळ्या गोष्टींचे समूह आहेत. आणि जर का शरीरच जर का घेतलं, त्याच्यामध्ये मन बुद्धी आणि मन बुद्धीमध्ये असलेले वृत्तींचे समुदाय आहेत. आणि मुख्यतः त्या सर्व वृत्तींच्या समुदायांचा जो नायक आहे, अधिपती आहे, तो गणपती परमात्मा. या भूमिकेमधनं गणपतीच्याकडे बघितलं जातं. तर गणपती म्हटल्यानंतर परमात्मा जो सर्वांचा नायक आहे असं, म्हणजे त्याच्यामध्ये निर्गुण तत्वापासून ते सगुण परमात्म्यापर्यंत सर्व उपासना ज्याच्यासाठी केल्या जातात, त्या उपासनेचा अधिष्ठ असलेल्या ईश्वर, हे सगळं काही त्या गणपती या शब्दामध्ये आहे. आणि अथर्ववेद जो आहे त्याच्यामध्ये एक श्रेष्ठ, शीर्ष याचा अर्थ श्रेष्ठ, माणसाचं शीर्ष म्हणजे डोकं, हे श्रेष्ठ समजलं जातं. काही काही लोकांना त्याचा प्रॉब्लेम असतो, पण बहुतेकांना असतं. आणि ते चांगलं, ते सर्वात श्रेष्ठ आहे असं समजलं जातं शरीराच्या सगळ्या अवयवांच्या मध्ये. त्यामुळे शीर्ष हा जो भाग आहे तो श्रेष्ठ या अर्थाने आहे. आणि अथर्ववेदातलं हे श्रेष्ठ वाङ्मय देवी शीर्ष पण आहे, तसंच गणपती शीर्ष पण आहे. हे श्रेष्ठ वाङ्मय आहे, म्हणजे हे ज्ञानप्रधान आहे. जरी का अनेक प्रकारे उपासनेमध्ये नेहमी हे स्तोत्र म्हणत असले तरी सुद्धा हे स्तोत्र सगुण उपासना आणि निर्गुण उपासना या दोन्ही गोष्टींच्या कल्पना देतं. पण प्रधान त्याचं म्हणजे तत्व हे ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तीच गोष्ट, आपलं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, अगदी ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे. वेदांनी प्रतिपादित केलेला स्वसंवेद्य, म्हणजे स्वची जी जाणीव असते त्या जाणीवेला धरून राहिलं असताना जो वेद्य होतो, म्हणजे समजतो, ज्याचं ज्ञान होतं, तो स्वसंवेद्य. आणि तो कोण? आत्मरूपा देवा तुझी गणेश, तूच गणेश आहेस, ज्ञानाची देवता किंवा ज्ञानस्वरूप आहेस. सकलमती प्रकाश, सकलमती म्हणजे बुद्धी सर्वार्थाने प्रकाशित करणार आहेस. हेच ज्या वेळेला समर्थ म्हणतात त्यावेळेला ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. सकलमती प्रकाश हा शब्द आणि अज्ञान भ्रांती छेदका हे सगळे सारख्याच अर्थाचे आहेत. आणि त्यांनी आत्मरूपा म्हटलं, यांनी बोधरूपा म्हटलेलं आहे. दोघंही एकच गोष्ट म्हणतात. अज्ञान भ्रांती, भ्रांती हा शब्द म्हणजे जी गोष्ट जशी आहे त्याच्यापेक्षा विपरीत वाटणे, वेगळंच काहीतरी वाटतं आणि ते खरं आहे असं वाटतं. भ्रांती हा शब्द नेहमी प्रचारामध्ये आहे, बरंच आपल्याला माहिती आहे. अनेक गोष्टींची भ्रांती असते. आपल्या बुद्धीची भ्रांती असते, आपल्या रूपाची भ्रांती असते, आपल्या शक्तीची भ्रांती असते, आपल्या सर्व गोष्टींची, आपल्याला आपण म्हणजे कोण आहोत या संबंधी भ्रांती असते. याच्यामध्ये एखाद्या माणसाला आपल्या मोठेपणाची भ्रांती असते. एकदा एका थिएटरमध्ये, तिकडे इंग्लंडमधली गोष्ट आहे की 30 माणसांचं थिएटर आणि एक छोटं थिएटर असतं.
तर त्याच्यामध्ये एक माणूस जातो, जसा थोडासा समाजात काम करणारा प्रतिष्ठित वगैरे असतो, आणि तो गेल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि मग सिनेमा सुरू होतो. त्याला खूप कौतुक वाटतं की आपण एवढे सगळ्यांना परिचित आहोत आणि आपण आल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आपल्यासाठी थांबून हे सगळं सिनेमा पाहतात म्हणजे. आणि ज्यावेळेला सिनेमा संपल्यानंतर कोणीच त्याला काही विचारलं नाही, आपले जायला निघाले. तो म्हणलं की त्याला काही राहावे ना. त्यांनी शेजारच्या माणसाला म्हणलं की मी आल्या तुम्ही टाळ्या वाजवल्यात आणि माझं स्वागत केलं याच्याबद्दल थँक्यू. तो म्हणलं तसं काही नव्हतं. म्हणला की थिएटरचे मालक होते, त्यांनी सांगितलं की 29 माणसं जमलेली आहेत, एक यायचा राहिलेला आहे. तो आला की सुरू करू. माणसाला उगीच वाटत असतं की आपलं खूप सगळ्यांना आपण माहिती आहोत. स्वामी आमचे म्हणायचे पलीकडच्या गल्लीतल्या माणसाला आपण माहिती नसतो, शेजारच्या सुद्धा माणसाला माहिती नसतो फारसं. तर या सगळ्या गोष्टी भ्रांती अशा प्रकारच्या आहेत. आणि सगळ्यात भ्रांती म्हणजे संसार हा परमार्थोयम संलग्ने स्वात्म वस्तुनी इथे भ्रांती अविद्या स्यात् विद्या एषा निवर्तते. म्हणजे संसार हे जीवनाचं परम उद्दिष्ट आहे असं वाटणं आणि तो आत्म्याचा आहे असं वाटणं याला भ्रांती असं म्हणतात. तत्त्वज्ञान फार सुंदर आहे आणि काय हे हिला अविद्या असं म्हणतात. आणि विद्येनेच ही फक्त जाते. त्यामुळे जो विद्येचा स्वामी आहे, ज्याच्यापासून सर्व ज्ञान प्रगट होतं, त्या परमात्म्याचं स्तवन करणे हा या स्तोत्राचा उद्देश. त्याच्यामध्ये स्तवन म्हणजे स्तुती नाही, तू खूप मोठा आहेस रे बाबा, तू अमकायस तमकायस असं नसून त्याचं स्वरूप काय आहे हे सांगितलेलं आहे. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षम तत्वमसी इथपासून सुरुवात आहे. भारतीय अध्यात्मशास्त्राच्या ज्या धारणा आहेत त्या धारणाच्या मधला ज्या ज्ञानपर धारणा आहेत की परमात्मा सर्व काही आहे आणि तू म्हणजे जो त्याच्याबद्दलचं चिंतन करतोय, विचार करतोय, तो जो विचार करणार आहे त्याचं स्वरूप सुद्धा तोच आहे. ते स्वरूप परमात्मा स्वरूप आणि याचं स्वरूप हे दोन्ही एकच आहे अशी मूळ धारणा आहे. त्वम असे ते तू आहेस. मग तसा जो तू आहेस तोच महत्वाचा आहे. त्याच्या आतमध्ये मग तू त्याच्यानंतर वरती असलेलं त्याचं व्यक्तिमत्व ही वेगळी गोष्ट आहे. ते व्यक्तिमत्व कदाचित अज्ञानी असू शकेल, परंतु आत्मस्वरूप हे जे ते ज्ञानपूर्ण आहे, चैतन्य स्वरूप आहे. ही जी मूळ धारणा आहे. विश्वामध्ये असलेलं परमात्म तत्व आणि शरीरामध्ये असलेलं आत्मतत्व हे एकच आहे. तत्त्वम असे या शब्दाचा तो अर्थ आहे. म्हणजे जी अध्यात्माची जी मध्यवर्ती गाभा जो आहे, मध्यवर्ती धारणा आहे, ती पहिल्यांदाच सांगून टाकलं की हे त्याचं सुस्वरूप आहे. मग जो आत्म्याचा संसार आहे असं वाटतं. त्याच्यामध्ये पंचदशीमध्ये फार सुंदर रीतीने वर्णन केलं की एक चित्र आहे. कापडावरती पूर्वी चित्र काढत असत. त्या चित्रावरती एक भिकारी आहे, त्याचा संसार आहे, गाडगी फुटकी मडकी वगैरे असा प्रकारचा संसार आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एका बाजूला राजा आहे आणि राजाचा संसार आहे, राणी राजपुत्र दरबार वगैरे. अशा रीतीने त्या चित्रामध्ये दोन संसार प्रगट होतात. एक भिकाऱ्याचा संसार आहे म्हणजे गरीबाचा भिकाऱ्याचा संस्कार आहे, एक राजाचा संसार आहे आणि दोघांचे संसार आहेत. परंतु कोणी असं म्हणत नाही की कापडाचा संसार आहे. या कापडावरती ती चित्र आहेत पण त्या कापडाचा काही संसार नाही. त्याप्रमाणे याच्या पाठीमागे असलेल्या आत्म्याचा काही संसार नाही. असं तत्वज्ञान. त्या तत्वज्ञानाचा जो भाग आहे विशेष, त्याच्यावरला अगदी मुख्य गोष्ट म्हणजे तू जो विचार करतोयस त्याचा तोच तू आहेस. ज्याचा विचार करतोय तो आणि तुझं स्वरूप हे एकच आहे. तत्वमसी. मग मला काही कळत नाही. एकदा रमण महर्षींच्याकडे एक जण आला होता मुलगा, तसाच युवक, आणि तो इतर सगळेजण प्रश्न त्यांना विचारत होते आणि तो जे प्रश्न विचारत होते इतर सगळेजण, त्यावरून त्याला असं वाटलं की आपल्याला काही येत नाहीये, कारण की हे सगळे विद्वान असे प्रश्न विचारले, आपल्याला काहीच कळत नाहीये. अशा रीतीने तो म्हणतो की काही बोलत नाही. एकदाच तो म्हणला की मला काही कळत नाहीये, म्हणजे मला काही कळत नाही, ह्या लोकांना किती कळतं, मला काहीच कळत नाहीये, असंच आहे वगैरे असं थोडस तो नर्वसली बोलत असतो. तेव्हा रमण महर्षी म्हणले की तुला काही कळत नाही तेवढंच पुरे आहे. तेवढं कळत नाही तेवढंच पुरे म्हणजे काय की म्हणजे असं आहे की अशा प्रकाराने या सर्व ह्याच्यामध्ये एक कोणतरी आहे ज्याला कळत नाहीये. कळत नसलं तरी तो आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्या आहेलाच तू धरून राहा म्हणजे तिथपर्यंत पोच.
पण अस्तित्वाला धरून माणूस हळूहळू तत्वापर्यंत पोहोचतो हे त्यांना सांगायचं. ही जी गोष्ट आहे त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्यानंतर त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, हे सगळं ज्या वेळेला ते सुरुवात करून सांगतात त्यावेळेला कर्ता पण तोच आहे, धारण करणारा तोच आहे. वेगळ्या वेगळ्या धारणा आहेत. एक परमतत्व जे काहीही करत नाही, त्याच्यापासून असलेली जी प्रकृती आहे, जे प्रकृती तत्व जे कन्व्हर्टेबल आहे, ऑल द टाइम बदलता जैसा प्रभाव अनुस्यूत गंगाजळाचा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. गंगाजळाचा प्रवाह जसा नित्य वाटतो पण तो प्रत्येक क्षणाला बदलतो आहे, कारण की प्रत्येक कण त्याच्यातला बदलतो आहे, पण तरी प्रवाह नित्य वाटतो. तसा हा संसार प्रवाह आहे, प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीला परमेश्वराची शक्ती असं म्हटलं जातं. त्यामुळे परमेश्वराची शक्ती, त्यामुळे एका दृष्टीने प्रकृतीने हे केलं म्हणजेच परमेश्वर करता आहे, धर्ता आहे, म्हणजे तो आहे, त्याचं अस्तित्व असल्याशिवाय प्रकृती काही करू शकत नाही. ही पहिली महत्वाची गोष्ट. हे कसं काय असं होईल की तो आहे आणि तो काही करत पण नाही आणि तरी त्याच्यामुळे होतं, हे कसं होईल? तर उत्कृष्ट दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी मृगजळाचा दिलेला आहे. मृगजळ कशामुळे होतं? तर सूर्याच्या किरणांचं जे परिवर्तन होतं वेगळ्या वेगळ्या हवेच्या स्तरांच्या मधनं, त्याच्यामधनं ते हल्ले की ते पाणी असं वाटतं. पण त्याचं सगळ्याचं कारण काय आहे? तर सूर्य आहे म्हणून किरण आहेत, आणि किरण आहेत म्हणून मृगजळ आहे. त्यामुळे मृगजळाचा सूर्य हा करता नव्हे, पण सूर्यामुळे मृगजळ आहे. सूर्य काही इंटेन्शनली मृगजळ निर्माण करत नाही. त्याप्रमाणे परमात्मा इंटेन्शनली प्रकृती आणि तिचं कार्य करत नाही, पण प्रकृती तत्व हे परमात्मा तत्वावरती आधारित आहे. म्हणून त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, हे सगळं सांगत असताना त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासि, म्हणजे हे दुसरं तत्व ज्याला महावाक्य असं म्हटलं जातं. ही जी महावाक्य आहेत की त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थगर्भित असतात. ही वाक्य लहानच असतात, वाक्य मोठी नाहीत, पण अर्थ फार महान आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म, जे जे काही आहे ते खरोखरीच ब्रह्म आहे. मग एक परमात्मा आहे आणि कधी एक दृश्य प्रकृती आहे. ती प्रकृती वेगळी आहे. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी काळात म्हटलेलं आहे की हे सगळं दृश्य बाजूला करून मला पाहावं असं नाही, दृश्यात सगळंच मी आहे. त्याला चिद्विलासवाद असं म्हटलं जातं. आणि ते सर्वम खल्विदम ब्रह्म याच्यामध्ये ही दुसरी तत्वाची धारणा सांगितलेली. आणि मग तो साक्षात आत्माचे नित्यम, आत्माच आहे असं म्हणल्यानंतर साक्षात असं म्हणण्याचं का? तर डोळ्यांनी पाहिल्यानंतर एखादी गोष्ट कळते, तशा प्रकाराने प्रत्यक्षतः याचा अनुभव घेता येतो, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तो साक्षात आणि शरीरामध्ये असलेलं आत्मतत्व त्याचा असा अनुभव घेता येतो. म्हणून ते तत्वमसीपासून सुरुवात करून तो साक्षात आत्मासे नित्यम इथपर्यंत पहिला श्लोक सांगतो. आणि मग पुढे असं म्हणतात ऋतम वच्मी सत्यम वच्मी. आता ऋत आणि सत्य हे दोन्ही शब्दांचे अर्थ सत्य असेच आहे. त्यामुळे हे दोन्ही वेगळे वेगळे वापरण्याचं कारण काय असं आपल्या मनामध्ये येईल. तर ऋत म्हणजे सुद्धा सत्य आणि सत्य म्हणजे तर सत्य आहेच आहे, पण ऋत आणि सत्य याचा अर्थ असा आहे. ऋत याचा अर्थ योग्य असा देखील आहे. आणि योग्य सत्य आणि सत्य असे सत्याच्या दोन गोष्टी आहेत. आणि उद्देशानुसार योग्य असलं पाहिजे, नुसतंच सत्य असून उपयोग नाही. जसं एखादा माणूस बसलेला आहे आणि तिथून त्या ठिकाणून एक कसाई आला आणि त्या कसायाने त्याला विचारलं, एक गाय पळत 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 गेली आणि तिकडच्या झुडपामध्ये शिरली आणि कसायाने पाठीमागून विचारलं की तू गाय पाहिलीस का? तर त्याने हो म्हणून पाहिली म्हणून सांगितलं. कुठे गेली? इकडे गेली म्हणून सांगितलं. त्याच्या हातात सुरा आहे आणि तो गाईला मारणार हे नक्की आहे, पण गाईला वाचवण्याच्या दृष्टीने कसाई तो सत्य बोलल्यामुळे गायीची हत्या झाली आणि त्याचं पातक या कसायाला लागण्याच्या ऐवजी हा जो बसलेला होता साधू त्याला लागला, की त्याने सांगितलं की तिकडे गेली गाय म्हणून. म्हणून सत्य आहे, पण सत्य योग्य सत्य पाहिजे. म्हणून ऋतम वच्मी आणि सत्यम वच्मी, म्हणजे मी सत्य बोलेन, योग्य सत्य बोलेन, असं पण त्या मी योग्य सत्य सांगत आहे असं ते सांग. कारण असं वाटतं की हे जे सगळं सांगता आहेत की मी तत्वमसी म्हणजे ते तत्व
आणि ते तत्व जे काही करत नाही ते, आणि तवेव केवलम करतास, या दोन गोष्टी एकमेकांना कुठे मॅच नाही होत. म्हणजे एका बाजूला तो काही करत नाही असं म्हणतात आणि एका बाजूला तो करतो, सगळंच तोच करतो असं म्हणण्याचं सारखं आहे. तर त्याच्यामध्ये त्याला एक सुंदर दृष्टांत आहे. सागर जो आहे तो अथांग गंभीर सागर आहे, परंतु किनाऱ्यावरती तो लाटांनी कसा खेळेल असं म्हणण्यासारखं आहे. कारण की तोच तत्व, परमात्मा तत्वच हे प्रकृतीच्या अंगाने सगळ्या विश्वाचं उत्पत्ती स्थिती लय करत असतं, त्याच्यामधल्या सर्व घडामोडी ते करत असतं. असं एकंदर सगळं ज्ञानप्रधान हे सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या श्लोकामध्ये माझं रक्षण कर असं सांगतायत. अवत्वम माम, अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचा नमवशिष्यम. हे सगळं रक्षण कर. कुणाचं रक्षण कर तर माझं रक्षण कर हे झालं. वक्त्याचं रक्षण कर, श्रोत्याचं रक्षण कर. म्हणजे वक्त्यामागून श्रोत्याचं रक्षण कर म्हणजे असं कधी कधी असं वाटतं की वक्ता खूप वेळ आणि का कंटाळवाणा बोलत असेल तर त्याच्यापासून वक्त्यापासून श्रोत्याचं रक्षण, आणि श्रोत्यांनी जर का वेडवाकडा प्रतिसाद दिला तर त्याच्यापासून वक्त्याचं रक्षण, असं काही म्हणायचं आहे का? तर वक्त्याचं रक्षण कर आणि श्रोत्याचं रक्षण कर म्हणजे काय प्रकार काय आहे? अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचा नमवशिष्यम, हे सगळ्यांचं रक्षण कर. काय एकाच माणसाच्या या वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात. वेगळ्या वेगळ्या वेळी एकच माणूस परमेश्वराबद्दल बोलत असतो, त्याच्यानंतर तो ऐकत असतो, त्याच्यानंतर तो काही दान देत असतो, तो काही ग्रहण करत असतो, त्याच्यानंतर तो काही स्वाध्याय करत असतो. हे सगळं जो करत असतो आणि या सगळ्या गोष्टींचं रक्षण कर म्हणण्याचं कारण असं आहे की वक्ता जर का तो असेल आणि चांगलं बोलणारा असेल तर वक्त्याचं रक्षण कर म्हणजे त्याला वेळच्या वेळेला गोष्टी आठवल्या पाहिजेत, स्मरण त्याचं उत्कृष्ट असलं पाहिजे, त्याचं वाक्स्खलन झालं नाही पाहिजे, चुकीच्या गोष्टी त्यांनी मांडल्या नाही पाहिजेत, विषयाला धरून बोललं पाहिजे. सगळ्याच लोकांच्या मनात एक असतं की वेळेत संपलं पाहिजे असं सगळं. त्यामुळे वक्त्याचं रक्षण कर याच्यापासून फार महत्वाचा भाग हा आहे की या सगळ्या त्या गोष्टी आहेत त्याच्या बोलण्याशी संबंधित आहेत. परंतु आपण कुठलाही वक्ता ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला तो ज्ञानी पुरुष असं समजला जातो, आणि वक्त्याला सुद्धा आपण ज्ञानी आहोत असं समजावं असं वाटायला लागतं. त्यामुळे ज्ञानी पुरुष हा स्वतंत्रच असतो, जो आत्मसाक्षात्कारी असतो तोच ज्ञानी असतो. इतर जण असतात ते विद्वान असू शकतात, परंतु ते ज्या वेळेला बोलतात आणि मग ते शब्द लोकांना अत्यंत आवडतात आणि त्याच्यातनं त्यांना असं कौतुक वाटतं बोलणाऱ्याचं, आणि मग ते म्हणतात की तुम्ही ज्ञानेश्वर महाराजच आहात. मग तुम्ही ज्ञानेश्वर महाराज असं म्हटल्यानंतर ह्याला जर तसं वाटायला लागलं तर समजायचं की असं डोकं फिरण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं रक्षण झालं पाहिजे. मग त्याला असं वाटू नये की मी वक्ता आहे याचा अर्थ मी ज्ञानी आहे आणि लोकांनी सांगितलं म्हणून मी ते गृहीत धरता कामा नये, नाही तर माझी साधक भूमिका नष्ट होते. आणि एखादी व्यक्ती सलग आणि छान बनत असले की लोकांना आवडतच, त्यामुळे ते त्याला. आणि ह्या सगळ्या लोकांची जी काही उदाहरणं आपण देत असतो, मी स्वामींना असं विचारलं होतं स्वामी माधवनाथांना की या सर्व गोष्टी जे काही मला बोलायला तुम्ही सांगता आहात या सर्व गोष्टींचा अनुभवीपर्यंत थांबलं पाहिजे. तर ते म्हणले असं काही नाही, अभ्यास करण्याच्यासाठी म्हणून बोलायचं, स्वतःला समजण्यासाठी म्हणून बोलायचं. ज्यावेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला जास्ती चांगला अभ्यास करतो, विशेष चिंतन करतो. त्यामुळे ते म्हणले की ते संतांचं म्हणणं म्हणून मांडायचं, आपलं स्वतःचं म्हणून मांडायचं नाही. आणि ही अतिशय परफेक्ट भूमिका आहे. म्हणजे वक्त्याचं रक्षण कर म्हणजे वक्त्यांनी स्वतःला ज्ञानी समजू नये. सत्य हे किती लोक सांगतात, त्याच्यावरती कृष्णमूर्तीने असं म्हटलं की सत्याची जी काही वैशिष्ट्य आहेत त्यातलं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य हे आहे की सत्य हे बहुमतावर अवलंबून नसतं. लोक म्हणतात म्हणून मी ज्ञानी नव्हे. मग आत्मप्रत्यय हे ज्याला येईल त्यांनी योगाच्या भूमिकेमधनं उपासना करता करता येईल, परंतु ही स्वाध्याय करणं हा त्याच्यासाठी उपयुक्त गोष्ट आहे. श्रोतारम याचा अर्थ श्रोत्यांचं रक्षण कर, याचा अर्थ त्याच्या श्रोता या भूमिकेचं रक्षण कर.
नाही तर ऐकायला आलेली व्यक्ती श्रोता या भूमिकेत नसेल तर ती परीक्षा घ्यायला सुरुवात करते की हा बरोबर बोलतोय की नाही. जोपर्यंत तो बरोबर बोलत असेल तोपर्यंत याला आनंद नाही, चुकला की आनंद सापडला. म्हणजे याला काही श्रोता म्हणत नाही. कसं ऐकलं पाहिजे याच्या बाबतीत तुकाराम महाराजांनी असं म्हटलं, पुत्राची वारता शुभ ऐके जैसी माता. एखादीचा पुत्र कुठेतरी दूरदेशी आहे आणि तिकडून छान बातमी आली त्या पुत्राच्या संबंधामध्ये, तर आई ज्या उत्साहाने ऐकेल तैसे राहो माझे म्हण ऐकता गाता हरीचे गुण. नादलुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. म्हणजे हरिण तो इतका भित्र आहे, परंतु त्या नादाने असं काही लुब्ध झाला की स्वतःचं शरीरच विसरला, बाहेर कोणी मला शत्रू आहेत वगैरे सगळं विसर. तुका म्हणे पाहे कासवीची पिले माये. कासवी आपल्या पिलांचं नजरेने पोषण करते असं म्हटलं जातं. त्यामुळे ती पिलं तिच्याकडे कशी बघत असेल की बाबा हिच्यावरती आपण अवलंबून आहे, तसं श्रोत्यांनी वक्त्याच्या वक्तृत्वाकडे पाहिलं पाहिजे, बोलण्याकडे पाहिलं पाहिजे, तो काय सांगतोय ते पाहिलं पाहिजे. पण श्रोतृत्वाचं लक्षण कर. म्हणजे मला हे समजून घ्यायचंय अशी माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं रक्षण कर. मध्ये श्रोत्याला भयंकर कंटाळा येऊ शकतो, मध्ये श्रोत्याला इकडे तिकडे पाहावं असं वाटायला लागतं. काय काय इथं कुठल्या कुठल्या पाट्या आहेत, काय काय चित्र आहेत. एक डबी समोर ठेवली होती खडीसाखरेची. खडीसाखर आहे, किती झालं तरी लोकांचं त्याच्यावरतीच लक्ष. शेवटी उघडून दाखवले बघा खडीसाखर. मग उगीच कुतूहल काही कारण असताना असं जे आहे ते मुख्य गोष्टीच्याकडे सोडून इतर गोष्टींच्याकडेच लक्ष जाणे हे सुद्धा श्रोत्याच्या बाबतीमध्ये घडत असतं. म्हणून श्रोत्याचं रक्षण कर. कारण मला जर का घडायचं असेल तर मी या मार्गाने घडणार आहे. अवक्तारम अश्रोतारम अवदातारम, काही प्रमाणामध्ये दान करणं. दान करणाऱ्या व्यक्तीला असं वाटू देत की ज्याला मी दान देतो आहे तोच माझ्यावरती उपकार करतो आहे दान घेऊन, असं विवेकानंदांनी म्हटलं. फार उंचीची गोष्ट आहे. विनोबांच्या आईची नेहमी आठवण येते मला प्रवचनांच्या मध्ये. आणि ती जे काही दारावरती माधुकरी यायचा, त्या माधुकरीला तर म्हणजे भिक्षा मागून पोट भरणे आणि का शिक्षण करणे असं ते करत असत. तर त्याला देताना घरातलं जास्तीत जास्त चांगलं अन्न द्यायचे. आणि कधी कधी त्यामुळे विनोबांच्या वरती शिळं अन्न खाण्याची पाळी यायची. आणि ते एक दिवस आईला म्हणतात की हे तू काय करते आहे, तुला माहिती नाही काय दान कसं करायचं असतं ते. देशे कालेच पात्रेच, देश काल पात्र वगैरे पाहून तू दान करायला पाहिजेस. त्याच्यावरती ती खेडवळ आहे. ती म्हणली विन्या तुझ्या इतकी मी शिकलेली नाही, परंतु मला एक गोष्ट माहिती आहे की दारावर जो अतिथी आहे तो देव आहे. अतिथी देवो भव. त्यामुळे तो देव पात्र आहे की नाही ते तू ठरव, मला काय करायची गरज नाही. म्हणून एकंदर भूमिका दाता आहे, देतो आहे, याच्यामध्ये जो ग्रहण करतोय तो ईश्वर आहे या स्वरूपामध्ये देणं ही फार उंचीची भूमिका झाली. सामान्यतः भूमिकापासून ते उंच भूमिकेपर्यंत दात्याचं अधिकाधिक उत्तम अवस्थेमध्ये जाईल अशा अवस्थेमध्ये जाऊन रक्षण कर. आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्याला थोडेसे पैसे देत नाही तर तो दान काय कर. त्यामुळे दात्याचं रक्षण कर. धारण करणारा जो आहे त्या धारण करणाऱ्याचं पण तू रक्षण कर. त्याच्यामुळे समाजाला परमार्थ शिकवलेला आहे. जो कोणी देतो त्याचं रक्षण म्हणजे त्याच्या भूमिकेचं रक्षण कर. आणि घेणाऱ्याच्या पण भूमिकेचं रक्षण करता आलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे तोही काही दिवसांतर तसं होईल. ही जी काव्यपंक्ती आहे ते बरोबर अवधातारम याच्यामध्ये एक भूमिका आहे. जसं प्रभू रामचंद्र ज्या वेळेला गंगा पार करून गेले त्यावेळेला त्या गंगा पार करून गेल्यानंतर त्या गंगेच्या पलीकडे गेल्यानंतर त्या नावाड्याला द्यायला यांच्याजवळ काहीच नव्हतं. त्यामुळे प्रभू असे जमिनीकडे पाहत होते आणि ते पाहून सीतेला लक्षात आलं की आपल्या पतीच्या मनामध्ये काय आहे. त्यामुळे पतीच्या मनातले भाव ओळखून त्याप्रमाणे लगेच कृती म्हणजे तिने बोटातनं अंगठी काढून समोर केली की त्याला द्यावी म्हणून. याला ही फार आयडियल गोष्ट आहे. कारण की इथपर्यंत इतक्या टप्प्यापर्यंत जाऊ शकतात बायका की पतीच्या मनामध्ये काय आहे, पण त्याप्रमाणे कृती करणं ही पुढची गोष्ट आहे. तर
तो म्हणला की त्यावेळेला की मी काही घेणार नाही, राम राज्यावर बसेल त्यावेळेला मी घेईन. आणि राम ज्या वेळेला राज्यावर बसला त्याच्यानंतर 14 वर्षानंतर राम राज्यावरती बसल्यानंतर ज्या वेळेला दान द्यायची वेळ आली त्यावेळेला पहिल्यांदा तो नावाडी कुठे आहे म्हणून विचारलं. म्हणजे अशा प्रकारे राज्याचा चक्रवर्ती असा तो होणार पुढे, त्याच्यासाठी म्हणून तो आता सिंहासनाधिष्ठित होतोय. त्यावेळेस तसं डोक्यामध्ये त्या नावाड्याचा विचार आहे की त्यांनी मला मदत केली होती, त्याची ती मदत मी स्मरण केलं पाहिजे, त्याला काही दिलं पाहिजे, म्हणून पहिलं दान त्या नावाड्याला दिलेलं आहे. म्हणजे धातारम धारण करणाऱ्याचं रक्षण कर, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ज्याच्याकडनं मिळालेलं प्राप्त झालंय त्याच्याबद्दलची कृतज्ञता. त्याच्यानंतर धारण करणं याच्यामध्ये अनंत गोष्टी आहेत. नुसतंच कोणीतरी दिलं ते आपण धारण करतो अशातला भाग नाही. ज्ञानधारणा सुद्धा धरून ठेवणं याला धारण करणं असं म्हणतात. तर या सर्व गोष्टींच्या क्षमता तू विकसित करून दे. अवधातारम अवधातारम अवानुचान नवशिष्यम. अनुचान याचा अर्थ वेदांचा अभ्यास केलेला, अध्ययन केलेला, चिंतन ज्याला घडलेलं आहे असं. म्हणजे खूप पूर्वीची गोष्ट आहे की ज्या गोष्टीच्या मध्ये दधीची ऋषी आणि सरस्वती नदी यांचा पुत्र सारस्वत, सरस्वतीचा पुत्र म्हणून सारस्वत. आणि मग तो सारस्वत असतो त्यांच्या त्या भागामध्ये, म्हणजे सोमतीर्थ नावाचा भाग, त्या भागामध्ये खूप दुष्काळ पडतो. आणि तिथले सगळे जे ब्राह्मण लोक असतात, वैदिक ब्राह्मण असतात, ते पोटाच्या काळजीमुळे तिथनं सगळं सोडून जातात. त्यांना त्या वेदांचा विसर पडतो. कित्येक वर्ष सारखी पोटाचीच काळजी, कारण की खायला काय मिळणार. त्याप्रमाणे हा सारस्वत पण सोडून जाण्याच्या विचारात असतो. त्यामुळे त्या सरस्वती नदीला राहत नाही. आणि ती म्हणते की ही गोष्ट निषिद्ध असली तरी तू जोपर्यंत इथं आहेस तोपर्यंत मी तुला मासे पुरवीन आणि तू मासे खात जा अन्न म्हणून, कारण की तुला जगायला तर पाहिजे. मग तेव्हापासून सारस्वत लोक मासे खातात, परंतु ते वेदाचं अध्ययन करतात असं नाहीये. पण त्यांनी मात्र शरीर टिकवण्याच्यासाठी म्हणून ते मासे खाल्ले, परंतु वेदांचं चिंतन अध्ययन विलक्षण रीतीने केलं. आणि ते विलक्षण रीतीने अध्ययन केल्यानंतर 12 वर्षानंतर दुष्काळ कमी झाल्यानंतर लोक हळूहळू आले. त्यावेळेला त्या ब्राह्मण निस्तेज झालेले होते, कारण की वेदांचं पठण चिंतन म्हणून काहीच नव्हतं. त्यावेळेला ते असं म्हणले की कोण आम्हाला शिकवेल. तर त्यावेळेला एक जण त्या सारस्वताकडे जातो, त्याचं जे बुद्धिमत्ता आहे, वेदांचं ज्ञान पाहून तो चकित होतो. सगळ्यांना घेऊन तिथं जातो, सगळेजण चकित होतात. आणि ते म्हणतात की तू आम्हाला हे वेदांचं चिंतन जे आहे तुझं घडलेलं आहे त्यानुसार आम्हाला शिकव. त्याच्यावरती तो म्हणतो की तुम्ही शास्त्रोक्त रीतीने माझं शिष्यत्व पत्करलं पाहिजे. तर ते म्हणले की अरे तू तो पोरसद वजा आहेस, तरुणच होता तो, आणि तू आम्हाला अगदी लहान पोर आहेस, तर आम्ही तुझं शिष्य कसं व्हावं. त्याच्यावरती तो म्हणतो कुणीही वयाने किंवा संपत्तीने किंवा परिवाराने कुणी माणूस मोठा होत नाही, माणूस मोठा फक्त ज्ञानाने होतो. आणि जो ज्ञानाचं चिंतन करतो आहे आणि जो तुम्हाला सांगणं जो करू शकेल अशीच व्यक्ती मोठी मानायला पाहिजे. त्यामुळे आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की वेदांचीच ही आज्ञा आहे की वेदांच्या बाबतीमध्ये शिक्षण जर द्यायचं असेल तर शिक्षण देणाऱ्याचं शिष्यत्व पत्करलं पाहिजे, म्हणून मला असं म्हणायचं आहे. आणि त्याप्रमाणे ते सर्व ऋषी त्या काळामध्ये 60,000 ऋषी त्याचे शिष्यत्व पत्करतात. आणि मग त्याच्यानंतर ते परंपरा पुढे चालू जाते. पण या शब्दाला जो अनुचान आहे, अनुचान म्हणजे जसं स्वाध्याय चिंतन म्हणून घडलेलं आहे असा, म्हणून स्वाध्याय चिंतन म्हणून सर्वतोपरी ईश्वर तत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणारा जो आहे त्याला अनुचान असं म्हणायचं. आणि मग शिष्याचं रक्षण कर असं म्हणण्याचं कारण काय. अनुचान आणि शिष्य याच्यामध्ये फरक असा आहे की अनुचान हा स्वाध्यायी आहे आणि शिष्य हा साधक आहे. त्यामुळे शिष्याच्या मध्ये गुरूंनी दिलेल्या साधनेची, साधना करण्याची कमिटमेंट आहे जी अनुचान मध्ये नाहीये. तर अनुचान केवळ तत्वज्ञानाचा विचार करू शकतो, चिंतन करू शकतो, पण शिष्याला गुरूंनी मंत्र दिलेला असतो, साधना करायला सांगितलेली असते आणि ती करीन अशी त्याची कमिटमेंट असते. ही कमिटमेंट केवळ अनुचान मध्ये नसते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अधिकाधिक उत्तर 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 तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी जी भूमिका आहे ती माझी शिष्य भूमिका आहे. म्हणजे मला
नम्र राहायला पाहिजे, तत्पर राहायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून ती श्रद्धावान असलं पाहिजे, कारण की ती तत्व मला समजण्याच्यासाठी म्हणून मला साधना करता करता समजत जातील. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः, असं जे सर्व आहे त्या सर्व भूमिकांचं तू रक्षण कर. अवानुचान नमो शिष्यम, आणि पुढून रक्षण कर, पाठीमागून रक्षण कर, सगळीकडून रक्षण कर. तर ते सगळीकडून रक्षण करताना अपश्चातात, अपुरस्तात, अवोत्तरातात, अवदक्षिणातात, अचोर्ध्वातात, अवाधरातात, सर्वतो माम पाही पाही समंतात, सगळ्या बाजूने रक्षण कर. एवढं सगळं रक्षण करण्याच्या सारखं तू इतका इम्पॉर्टंट माणूस कुठं आहेस? किंवा की जे लोकांचे जे अगदी VIP लोक असतात त्यांचं पुढून पाठीमागून तापे चालले असतात रक्षणाच्यासाठी म्हणून. तसं काय आपण सामान्य माणसं आहोत. आपण केलं तर कुत्रं सुद्धा आमच्या अंगावर भुंकत नाही. आमचं रक्षण कशाला करायला पाहिजे? एवढं रक्षण कर सगळ्या बाजूनी. आणि ते सुद्धा एवढं करण्याचं कारण असं आहे की रक्षण करणे हा महत्वाचा भाग नसून सर्व बाजूने देव आहे म्हणून तो रक्षण करेल. तो देव काय सगळीकडे फिरत फिरत रक्षण करणार तेवढंच आहे. तो सगळीकडे आहे अशी धारणा निर्माण व्हावी याच्यासाठी म्हणून ब्रह्म वेदम अमृतम पुरस्तात् ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्चोर्ध्वंच प्रस्तुतम ब्रह्म वेदम सर्वमिदम वरिष्ठम, हा जो उपनिषदामधला श्लोक आहे तीच गोष्ट या ठिकाणी आणलेली आहे. हे एक उपनिषदच आहे, त्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की सगळ्या बाजूला परमात्मा आहे. या विचाराने मला त्याच्याबद्दल कसं फारसं काही वाटत नाही, पण सगळ्या बाजूनी परमात्मा तो माझं रक्षण करतोय अशी एकदा भूमिका निर्माण झाली, प्रार्थना निर्माण झाली की संबंध जोडला जातो सगळ्या बाजूने असलेल्या परमात्म्याचा आणि भावनात्मक संबंधाने ज्ञान ग्रहण होतं. म्हणजे एका बाजूला हे सगळ्या बाजूने परमात्मा आहे अशा प्रकारची ज्ञानाची धारणा, आणि ती ज्ञानाची धारणा प्रार्थना करून भक्तिभावाने आणि माझं रक्षण करेल या श्रद्धेसहित ज्या वेळेला म्हटली जाते त्यावेळेला धारणेचंही काम होतं आणि मनामध्ये भक्तिभाव पण राहतो. अशा रीतीने याची योजना आहे. म्हणजे सगळ्या बाजूने माझं रक्षण कर हे सांगता आहेत. आणि मग त्याच्यानंतर तम वाङ्मयस्तम चिन्मया, तम आनंदमयस्तम ब्रह्ममया, तम सच्चिदानंदा द्वितीयोसी, तम प्रत्यक्षम ब्रह्मासी, तम ज्ञानमयो विज्ञानमयोसी, हे सगळं उपनिषदांच्या मध्ये चालत आलेलं तत्वज्ञान आहे की सच्चित आनंद सत म्हणजे परमतत्व, सत्ता मात्र, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय. ज्या वेळेला कुठल्याही प्रकारच्या वृत्ती नसतात, मन शांत असतं, त्यावेळेला एक स्वाभाविक आनंद असतो, आपल्याला अनुभवायला येतो आणि ते आनंद हे त्याचं स्वरूप आहे. असं सच्चित आनंद. आनंद म्हणजे काय? या सच्चित आनंदामधला असं मी वरदानंद भारतींना एकदा विचारलं होतं, तर ते म्हणले की दुःखाच्या सापेक्ष हा आनंद नाहीये. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आनंद ना निरानंदो, एक ना विविधू, मुक्त ना बद्धू, आत्मपणे असं म्हणताना आनंदाच्या विरुद्ध निरानंद असं म्हटलेलं आहे, दुःख असं म्हटलेलं नाही. दुःखाच्या सापेक्ष असलेला आनंद नसो हा आनंद आहे. हा मुळातच आपलं स्वरूप आनंदाचं आहे. परंतु तो कळेल कसं? तर त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं, हे बघ म्हणले की आरोग्य म्हणजे काय ते सांग. रोग नसणे म्हणजे आरोग्य असं नसून त्याच्या पलीकडे अजून काही गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टींचं कोऑर्डिनेशन, संतुलन चांगल्या प्रकाराने शरीर मन बुद्धीचं होणे आणि रोग नसणे, या सर्व गोष्टींच्यामुळे जे आपल्याला वाटतं निरोगी माणसाला त्याला आरोग्य म्हणतात. ते शब्द सांगतात नाही, तसं हा सच्चिदानंदामधला आनंद आहे, तो वृत्तीत्मक नाही. पण सच्चिदानंद हे आपण नेहमी म्हणत असतो, त्याच्यामध्ये सतचा अनुभव येत नाही, पण चित आणि आनंद हे आपल्याला जाणू शकतो. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा सच्चिदानंद रूप शिवोहम शिवम असं न म्हणता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हटलंय. याचा कारण की चित्त आणि आनंद हे दोनच अनुभवाचे विषय, सत हा अनुभवाचा विषय नाही. फक्त त्याशी एकरूप चित्त होऊ शकतं. हा जो सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिस् तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. मनामध्ये तशा प्रकारची भूमिका तयार व्हायला लागते. वे सर्व
पाणी पाहिलं देव आहे, हवा पाहिली देव आहे, वारा स्पर्श झाला देव आहे, अशा प्रकारचं आपल्या मनामध्ये येत नाही. एकदा मी स्वामींच्या दुकानामध्ये बसलेलो होतो आणि त्यावेळेला अचानक पावसाचे पहिले सर आली आणि ती पहिली सर आल्या आल्या स्वामी असं म्हणले, आपो नारायणाला. मग तोंडामधून लगेच आलं की आपो नारायण. नाही असं नाही की विचार करून वगैरे, सहज मन जर का तयार असेल तशा प्रकाराने की सगळीकडे परमात्मा आहे या गोष्टीला, तरच असं होऊ शकतं, अदरवाईज होऊ शकणार नाही. पण ही भूमिका विकसित होत जाते. एकदम उद्यापासून मी सगळं ब्रह्म आहे असं म्हटलं तर ती गोष्ट तसं काही मला तसं झेपणारी गोष्ट नसते. जोपर्यंत माझ्या विरुद्ध प्रकृतीची माणसं भेटत नाहीत तोपर्यंत सगळं ब्रह्म आहे असं मी म्हणू शकतो. पण मला न आवडणारी व्यक्ती समोर आली की ब्रह्म असं नाही म्हणताय. मग त्या सर्व गोष्टी पचायला अवघड आहेत. केवळ वैचारिक भाग नाहीये हा भाग आतून आत्मतत्वाचा अनुभव घेतल्यानंतर विकसित होण्याचा भाग. आणि ती गोष्ट सांगायची आहे आता. आणि खूप सुंदर रीतीने या गणपती अथर्वशीर्षामध्ये हळूहळू त्वम गुणत्रयातीतः त्वम देहत्रयातीतः त्वम अवस्थात्रयातीतः त्वम कालत्रयातीतः त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. मग असं वाटेल की हठयोग प्रक्रिया जी आहे, मूलाधार चक्र, त्या ठिकाणी गणपती ही देवता असं समजलं जातं. तिथपासून वेगळी वेगळी चक्र आहेत. पण या सबंध गणपती अथर्वशीर्षामध्ये कुठेही हठयोगाचं वर्णन नाही आहे. मूला या शब्दाचा एक अर्थ माया असा आहे. त्यामुळे मायेचा आधार तू नित्य आधार, माया नित्य अनित्य आहे आणि तू तिचा आधार हा नित्य आहेस. त्याप्रमाणे मूलाधार स्थितोसी नित्यम याचा हा एक अर्थ आहे. याचा अर्थ असं नव्हे की मूलाधार स्थिताची चक्राची गणपती देवता मानू नये, ही गोष्ट सगळं बरोबरच आहे. परंतु आम्ही जर का हठयोग करतच नाही आहोत तर आम्ही त्या गोष्टीचा जो हा अर्थ आहे की तो अनित्य मायेचा नित्य असलेला आधार आहेस, या भूमिकेमधनं त्याच्याकडे पाहायला काही हरकत नाही. तो मूलाधार स्थितोसी नित्यम. आणि ते सगळं सांगत असताना त्वम शक्तित्रयात्मक त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. आणि मग त्वम ब्रह्मा, त्वम विष्णुस्त्वम रुद्रस्त्वम इंद्रस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम सूर्यस्त्वम चंद्रमास्त्वम ब्रह्म भूर्भुवस्वरम. असं जे एकंदर ईश्वराचं स्वरूप जाणण्याच्यासाठी म्हणून सगळंच ब्रह्म आहे म्हटल्यानंतर माझा भाव कुठे ठेवणार, ते काही मला जमणार नाही. ज्या वेळेला अर्जुनाला भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये हे सगळं विश्वरूपाने मीच आहे वगैरे सांगितलं, त्याच्यानंतर तो 10व्या अध्यायामध्ये असं म्हणतो की हे जरी का तू सांगितलं असलंच तरी त्यांनी मनामध्ये भाव निर्माण होत नाही. त्यामुळे अमक्या ठिकाणी मी आहे असं जर का तू सांगितलंस तर त्या ठिकाणी मी भावनेने पाहू शकेन. आणि म्हणून तो 10वा विभूती महत्व जे प्रगट झालेलं आहे, तो विभूती योगाचा 10वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की इथं इथं मला पहा, सूर्याच्या ठिकाणी मला पहा, चंद्राच्या ठिकाणी मला पहा. मग कमीत कमी आम्हाला कुठेतरी भावना केंद्रित करता येते. सगळंच ब्रह्म म्हटल्यानंतर आमची भावना विस्कटून जाते. मग विभूतिमत्वाचा अत्यंत आवश्यक असलेला भाग हा नंतर सांगितलंय, तत्वज्ञान सांगितलं की सगळीकडेच आहे. पण तरी सगळीकडे असलेली माझ्या भावनेची पूर्ती होत नाही. स्वामीने पायी ठेवीन मी माता त्याने माझ्या चित्तात समाधान. मी एकदा डोकं कुठेतरी ठेवीन आणि मग मला जे बरं वाटतं ते सगळंच ब्रह्म असं म्हणत बसलं तर मला तसं बरं वाटत नाही. ही जी विशेष गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे त्यानुसार सगळीकडे तू आहेस हे सांगितल्यानंतर, त्याच्यानंतर वायुरूप आहेस, सगळीकडे आहेस हे सांगितलं, तरी देखील ब्रह्मा विष्णू रुद्र म्हणजे उत्पत्ती स्थिती संहार करणारी शक्ती, इंद्र या सगळ्या ज्या देवता आहेत त्या सगळ्या देवता ह्या आमच्या दृश्य नाही आहेत. आम्ही त्याच्या धारणा धरायला लागतात. पण अग्नी, वायू, सूर्य, चंद्रमा, ब्रह्म, भूर्भुवस्वरम याच्यापर्यंत चंद्रमापर्यंतच्या गोष्टी आम्ही जाणू शकतो. त्या त्या ठिकाणी तो देव आहे असं मानू शकतो. आणि की ही भूमिका विकसित होता होता ब्रह्म म्हणजे अरे फार काय सांगू, सगळं ब्रह्म मीच आहे. आणि जीव ब्रह्म, जीवो ब्रह्मवनापरा या अर्थाने तो ब्रह्म, जीव ब्रह्म या शब्दाने त्या ठिकाणी या अर्थाने तो शब्द आला. भू म्हणजे जमीन, भुवा म्हणजे आकाश आणि स्वाहा म्हणजे अंतरिक्ष आणि ओम हा स्वर. ओम
या शब्दांनी त्या तत्वाचा निर्देश होतो. ओम ही गोष्ट अशी आहे की ज्याने परमेश्वराचं विशिष्ट रूप डोळ्यासमोर येत नाही, पण ओम म्हटल्यानंतर परमेश्वराची जाणीव निर्माण होते. म्हणून सगळ्या वेदांच्या मध्ये किंवा गीताशास्त्रामध्ये सुद्धा इतर कुठलीही नावं न सांगता ओंकार हेच सांगितलेलं आहे की ध्यानाच्यासाठी म्हणून शांत बसा, मस्तकावर लक्ष केंद्रित करा, ओम या शब्दाने ईश्वराचं अनुसंधान करा. योगसूत्रामध्ये सुद्धा ओम हेच सांगितलेलं. आणि ओम जसा आहे तशाच प्रकाराने गणपतीच्या उपासकांच्यासाठी म्हणून या अथर्व शीर्षामध्ये या उपनिषदाच्या मध्ये गं हा मंत्र सांगितला. त्याच बऱ्याच वेळेला तो मंत्र आम्ही म्हणतो आहोत किंवा हे उपनिषद म्हणतो आहोत, पण त्याचे थोडं जाता जाता अर्थ जर का समजला तर खूप चांगलं होईल. त्याच्यातला अगदी पहिला एक गणादिम पूर्वमुच्चार्य, गण या शब्दांचा जो सुरुवातीचा आधी म्हणजे पहिला वर्ण ग, गणादिम पूर्वमुच्चार्य, वर्णादिम तदनंतर म्हणजे सगळी वर्णमाला आहे, त्या वर्णमालेमध्ये अ आ इ ई पासून सुरुवात होते, त्याचा सुरुवातीचा जो वर्ण आहे तो अ, म्हणून गणादिम ग आणि वर्णादिम अ, ग अ. आणि मग अनुस्वार परत राहा, त्याच्यानंतर त्याच्यावरती अनुस्वार द्यायचा. म्हणजे त्यांनी या ऋषींनी समोर अगदी लहान मुलं बसलेले आणि त्यांना उच्चार करायला शिकवतं त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. पहिल्यांदा ग म्हण बरं ग, अ म्हण आता अ असं म्हण घ, आणि एकत्रित म्हण गंग. अशा प्रकारे उच्चार करायला शिकवलेलं आहे त्या श्लोकाच्या मध्ये. गणादिम पूर्वमुच्चार्य, वर्णादिम तदनंतरम, अनुस्वार परतरा, अर्धेंदुलसीतम. माहिती नाही आम्हाला. अर्धेंदुलसीतम तारेण रुद्धम एतत्व मनुस्वरूपम या शब्द आम्ही म्हणतो, पण त्याचा अर्थ सहसा माहिती नसतो. इंदू याचा अर्थ चंद्र असा आहे. अर्ध इंदू म्हणजे अर्धचंद्र. एखाद्याला अर्धचंद्र देतात तो नव्हे, म्हणजे परंतु एखाद्या अक्षराच्या वरती जो अर्धचंद्र काढलेला असतो तो अर्धचंद्र. अर्धेंदुल सीतम, लसितम म्हणजे शोभणारा, अर्धचंद्राने शोभणारा असं काव्यात्मक रीतीने म्हणलेलं आहे. अर्धेंदुल सीतम तारेण रुद्धम, तारे याचा अर्थ ओंकार असा आहे. अर्धचंद्राने शोभणाऱ्या ओंकाराने रुद्ध म्हणजे युक्त करून हा मंत्र तो म्हण. म्हणजे गंग असं नुसतं न म्हणताना ओम गंग असं म्हटलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. अर्धेंदुल सीतम म्हणजे अर्धचंद्राने युक्त असलेल्या, लसितम म्हणजे शोभणाऱ्या, तारेण म्हणजे ओंकाराने, रुद्धम म्हणजे युक्त करून, अर्धेंदुल सीतम तारेण रुद्धम एकत्व मनुस्वरूप हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे. मनु याचा अर्थ मंत्र. हे शब्द एकदा आम्हाला समजले की त्याच्यानंतर मी म्हणत जाताना आम्हाला समजत जाईल ही त्याच्यातली मुख्य गोष्ट आहे. म्हणून याचा उपक्रम आहे आज. कारण की आम्ही बऱ्याच वेळा तर म्हणतो, पण अर्धेंदुल सीतम म्हणजे काय माहिती नाही, तारेण रुद्धम म्हणजे काय, तारेशी काहीतरी संबंध आहे का, तर तारेण रुद्ध म्हणजे हा ओंकार या शब्दाचा, तारा या शब्दाचा अर्थ ओंकार. मग ओम गंग असं म्हटलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतात गकार पूर्व रूपम, अकार मध्यम रूपम, अनुस्वार शांत रूपम, बिंदुरुत्तर रूपम, नादस संधानम संहिता संधी. आता हे सगळं सांगताना पहिल्यांदा सांगितलं ना तुम्ही गकार पूर्व रूपम, आकार मध्यम रूपम, अनुस्वार शांत रूपम झालं की नाही गंग. पुन्हा बिंदुरुत्तर रूपम असं म्हणण्याचं कारण असं आहे की बिंदू या शब्दाचा अर्थ शांत शून्य असा आहे. त्यामुळे आता समजून घेतलं पाहिजे की ग या शब्दाचा शब्दार्थाच्या दृष्टीने वर्णमालेतल्या शब्दांना सुद्धा अर्थ असतो प्रत्येक वर्णाला. त्याप्रमाणे ग या वर्णाचा अर्थ गणपती असा आहे. आणि अ या शब्दाचा अर्थ ब्रह्मा विष्णू महेश अशा प्रकारचे सगुण ईश्वर असं त्याचा अर्थ आहे. म्हणून गणपतीच्या ज्या ओम तत्व प्रत्यक्ष तत्वमसी पासून ज्या धारणा दिलेल्या आहेत ते तत्वस्वरूप त्याचं हे सगळं ग याच्यामध्ये आहे आणि अ याच्यामध्ये त्याचं सगुण स्वरूप हे अ याच्यामध्ये आहे. म्हणून निर्पासून ते सगुण स्वरूपापर्यंत सगळं ग याच्यामध्ये आलं. आणि चित्ताने ही धारणा धरून अंग
अशा प्रकारचा जो अनुस्वार आहे त्यांनी ते चित्त जसं मकारामध्ये चित्त या ईश्वर तत्वाशी जोडलं जावं अशा प्रकारची भूमिका आहे, तसं मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करून गंग असं म्हणताना ते चित्त त्या ठिकाणी तत्वाशी जोडलं जाणं अभिप्रेत आहे अनुस्वाराच्या उच्चाराबरोबर. आणि नंतर त्या स्थितीमध्ये इतर सर्व काही विचारवृत्ती नाही आणि केवळ मंत्राचा हा गंग असा उच्चार झाल्यानंतर जी शांत स्थिती आहे त्या स्थितीमध्ये राहता राहता आत्मतत्वाचा अनुभव माणसाला येईल. अशा रीतीने ही योग साधना या गंग या उच्चारामध्ये पूर्णपणाने आलेली आहे. मग गंग याच्यामध्ये परमात्मा तत्व सगुण ईश्वर सर्व काही ग मध्ये आणि अमनी ते चित्त त्याच्याशी जोडणे आहे आणि त्या स्थितीत राहणे आहे. आणि त्या स्थितीत राहायचं याला त्यांनी बिंदूर उत्तर रूपम, कारण की शांत शून्य अवस्था हे त्याचं नंतरचं स्वरूप आहे. याचा दुसरा एक अर्थ असा आहे की गंग म्हटल्यानंतर थांबायचं आहे. याचं कारण की गंग 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 असं म्हणायचं नाही, मध्ये थांबायचं आहे असं पण ते सांगतायत. याचं कारण की तो मंत्र ज्या वेळेला आम्ही ध्यानासाठी वापरू त्यावेळेला म्हणजे कशाही प्रकारे ध्यान करताना शांत शून्य अवस्थेमध्ये तत्वाशी चित्त जोडलं जावं याला जो अवसर मिळाला पाहिजे त्याच्यासाठी ते बिंदूर उत्तर रूपम आहे. आणि हे सगळं नादसंधानम, संधानम म्हणजे एकत्रित बांधणे, नादसंधानम म्हणजे हे एकत्रितपणाने म्हणायचंय. म्हणजे ग वेगळा अ वेगळा अंग वेगळा असं करायचं नाही. म्हणजे त्या योगाच्या आणि त्याच्यामधल्या काही साधनांच्या मध्ये ज्या वेळेला ओंकार करतात त्यावेळेला म असं ते म्हणतात, असं ते म्हणतात. तर तसं म्हणायचं नाही असं सांगून टाकलेलं आहे. तुम्ही ग असं म्हणायचं नाही, गंग असं सरळ म्हणायचं. ईश्वराचं अनुसंधान व्हायचं आहे. हा प्राणायामाचा अभ्यास नाही आहे असं त्यांना ते सांगायचं आहे. म्हणून गकार पूर्व रूप, अकार मध्यम रूपम, अनुस्वार शांत रूपम, बिंदूर उत्तर रूपम, नादच संधान म्हणजे एकत्रित म्हणा. आणि संहिता संधी याचा अर्थ जे त्वय प्रत्यक्षम तत्वमसी याच्यापासून ज्या सगळ्या धारणा आतापर्यंत सांगितल्या याला सगळ्या त्यांना असं संहिता असं म्हटलं जातं. ही संहिता या शब्दाच्या मध्ये ही गोष्ट आहे की संहिता म्हणजे मंत्रात्मक जो वेदभाग असतो त्या मंत्रात्मक वेदभागाला संहिता असं म्हटलं जातं. इथं जो वेदभाग जो आहे मंत्रात्मक तो ओम नमस्ते गणपतये पासून तो प्रत्यक्षम तत्वमसी पासून ते इथपर्यंत या मंत्रापर्यंत जे जे काही सांगितलं ते सगळं या मंत्रामध्ये असं समज. त्याचं स्वतंत्र चिंतन करू नकोस, नुसतं हा मंत्र घे आणि चित्त त्या तत्वाशी जोडून टाक. म्हणून गण गणपतये नमः ही गणपतीची उपासना आहे. आणि ते सगळं सांगताना मग त्यानंतर सैषा गणेश विद्या हीच ती गणेश विद्या. अरे गणेश म्हणजे जे परमात्म तत्व आहे त्या परमात्म तत्वाला जाणणं म्हणजे अनुभवणं याच्यासाठीची जी विद्या आहे ती या मंत्राच्या सहाय्याने चित्त त्याच्याशी जोडून टाकल्या ज्ञान होईल ती गणेश विद्या आहे. ती ही गणेश विद्या आणि ती ही जी गणेश विद्या आहे सैषा गणेश विद्या. गणक ऋषी निश्रुत गायत्री छंद म्हणजे गायत्री छंदामध्ये 24 वर्ण असतात, त्याच्यात एक वर्ण कमी याच्यामध्ये असला तर त्यामुळे त्याला निश्रुत गायत्री असं म्हटलेलं आहे. पण गणपती गंग या शब्दाचा उच्चार अनुस्वार असं करत असताना म सारखा तो करायचा नाहीये. म्हणून अनुस्वार मुद्दामून सांगितलंय, अनुस्वारच शांतरूप. म हा शब्द उच्चारताना ओम म्हणताना दाता तिथे आपली जीभ लागते ओम म्हणताना. आणि जसं गंग म्हणताना जीभ कुठंच लागत नाही त्याप्रमाणे अनुस्वाराचा उच्चार झाला पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. अनुस्वार शांत रूपम, बिंदूर उत्तर रूपम, नादसंधानम, संहिता. हा सगळा मंत्र कसा उच्चारावा आणि चित्त त्या तत्वाशी कसं जोडावं असं सांगणारा हा श्लोक हा या संबंध अथर्व शीर्षामधला सर्वात महत्वाचा भाग आहे की कशा रीतीने तो मंत्र उच्चारला पाहिजे. अशा रीतीने गणेशाच्या उदंड कथा आहेत. अनेक व्रत आपण करतो आहोत, त्या व्रतांच्या मध्ये
हरिओम. बहुतेक इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम आला, मी परत रिशेअर करतो आणि जिकडनं झालं तिकडनं पुढे चालू करतो. गणपतये नमः ही गणपतीची उपासना आहे. आणि जसं म्हणताना जी कुठंच लागत नाही त्याप्रमाणे अनुस्वाराचा उच्चार झाला पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. अनुस्वारश्चान्त्य रूपम बिंदुरुत्तर रूपम नादसंधानम संहिता, हा सगळा मंत्र कसा उच्चारावा आणि चित्त त्या तत्वाशी कसं जोडावं असं सांगणारा हा श्लोक, हा या संबंध अथर्वशीर्षामधला सर्वात महत्वाचा भाग आहे की कशा रीतीने तो मंत्र उच्चारला पाहिजे. अशा रीतीने गणेशाच्या उदंड कथा आहेत. अनेक व्रत आपण करतो आहोत. त्या व्रतांच्या मध्ये सुद्धा जे व्रत आहे त्या व्रतांचा जो भाग आहे, कृष्ण पक्षामध्ये जी चतुर्थी येते तिला संकष्टी असं म्हटलं जातं आणि मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका असं म्हटलं जातं. याचं कारण, आणि जी शुद्ध पक्षामध्ये येते तिला विनायकी चतुर्थी असं म्हणतात. पण जी अंगारिका चतुर्थी आहे त्याच्या संबंधामध्ये जी कथा आहे ते म्हणजे पृथ्वी जी होती ते पृथ्वीचा पुत्र हा म्हणून भौम, मंगळाचं नाव भौम आहे. भरद्वाज ऋषी आणि पृथ्वी यांचा पुत्र तो मंगळ, आणि तो ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेला ते ऋषी त्याला सांगतात की तू गणेश मंत्राचं अनुष्ठान कर. आणि त्यानुसार गणेश मंत्राने तो गणेशाची विलक्षण भक्ती उपासना करतो आणि त्याच्या तपाने गणपती प्रसन्न होतो आणि तो त्याला भौम विविध नावं ठेवतो आणि त्याचप्रमाणे त्याला आशीर्वाद देतो की तुला स्वर्गातल्या देवांचं अमृत प्राप्त होईल, ग्रहमंडळामध्ये तुझी स्थापना होईल. आणि मग त्याला हे पण सांगतो की तुला आजपासून लोक मंगळ म्हणतील, मंगळ म्हणजे पवित्र म्हणतील. मग तेव्हापासून गणपतीनेच या मंगळाचं मंगळ असं नाव ठेवलेलं आहे. तर मंगळ हा जो आहे, मग मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला, आणि मग तो मंगळ जो आहे तो दशभुज गणपतीची स्थापना करतो आणि त्या दशभुज गणपतीची स्थापना करून त्याला मंगलमूर्ती असं नाव देतो. त्यामुळे मंगलमूर्ती हे शब्द जे आपण म्हणतो, मंगलमूर्ती मोरया, हे शब्दाच्यामध्ये हे नाव मंगळाने ठेवलेलं आहे अशी कथा आहे. त्यामुळे मंगळाचा त्रास जर का कुणाला होत असेल, म्हणजे खरं तर कुठलेही ग्रह आपल्याला त्रास देतात असं माणसं उगीच आपला ग्रह करून घेत असतात. ग्रह काही त्रास देत नसतात. परंतु मंगळाचा काही त्रास वाटत असेल तर गणपतीची उपासना करा. मंगळ काही त्रास देणार नाही. त्याला म्हणा तू पण बघतायस मी पण बघतोय, मला त्रास देऊ नकोस, नाही तर गणपतीकडे पाहून घेईल म्हणून सांगायचं. अशा रीतीने पण सगळ्या प्रकारच्या ज्या उपासना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चतुर्थी किंवा एकादशी या उपासना आवडण्याचं कारण खिचडी हे आहे. पण त्याचं आवडायला काही हरकत नाही. कुठल्या तरी प्रकारची उपासना, पण मुख्य उपासनांच्या मध्ये, गणेश पुराणाच्या मध्ये, सर्व प्रकारच्या व्रतांच्या मध्ये असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्रतांच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळणं, नंतर जप पूजा आणि उपासनेमध्ये वेळ घालवणं, जप पूजा आणि उपासना होईपर्यंत मौन पाळणं, सकाळपासून बोलणं सुरुवात नाही करणे. आज माझा उपास आहे, आज माझा उपास आहे, आणि खायला काय करायचं हे बोलायचं नाही. मौन पाळायचं, गपचूप करायचं म्हणजे, परंतु मौन पाळायचं. भोजनाच्या वेळेला मौन पाळायचं. त्याच्यानंतर क्रोध, त्रागा आणि कोणतीही अप्रसन्नता होणार नाही अशा प्रकारचंच बोलणं करायचं. अप्रसन्नता निर्माण करणार नाही हे व्रताचा महत्वाचा अंग आहे. पण माणसं कटकट त्या दिवशी भरपूर करतात कारण की खूप वेळ असतो. मग ईश्वर स्मरण, संयम, मौन आणि प्रसन्नता हा व्रताची जी अंग आहेत त्या अंगांसहित व्रत झालं पाहिजे. म्हणून जी जी काही उपासना आम्ही करू या उपासनेमध्ये ही 4 अंग पाळली पाहिजेत की ईश्वर स्मरण झालं पाहिजे, त्याच्यामध्ये संयम पाळला पाहिजे, मौन पाळलं पाहिजे आणि प्रसन्न राहिलं पाहिजे. मग एखादी व्यक्ती जर का व्रत करत असेल तर घरातल्या बाकी लोकांनी काय करायचं, ती बाई प्रसन्न राहील असा प्रयत्न केला पाहिजे, किंवा जो कोणी प्रसन्न राहतो सगळ्यांचं मिळून व्रत आहे समज. थोडस अंतःकरणाला मनप्रसाद, सौम्यत्व, मौनम, आत्मविनिग्रह
भावसंशुद्धीरित्य तप मानस मुच्यते. हे जे मानसिक तपाची जी अंग आहेत ती सगळी या व्रतांचे नियम आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही ते व्रत केलं पाहिजे. कोणतीही उपासना करत असताना त्याचं स्मरण करणं ही फार महत्वाची गोष्ट. थोडा वेळ ध्यान करणं की ज्यामुळे तत्वाशी चित्त संबंधित होईल. अनेक कथा आहेत, तुम्हाला त्या कथा ज्या आहेत त्या या पुस्तकामध्ये पण पाहायला मिळतील. एकंदर जे जे काही सेवा भगवान विघ्नहर्ता गजानन त्यांनी करून घेतले ती सगळी सेवा या बोलण्या सगळं त्याच्या चरणी अर्पण असो. हरि ओम तत्स. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.